नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे नाश्त्याला हेल्दी असं ब्रेड पॅटीस. तर आता मी इथे त्याच्यासाठी घेतला आहे हा 0 मैदा मल्टीग्रेन ब्रेड. आता मी इथे घेते बेसन पीठ. बेसन पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आता मी हे सगळं टाकून घेणार आहे. इथे मी घेणार आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, पनीर घेणार आहे आणि कोथिंबीर. आता हे सर्व बेसन पीठमध्ये टाकून घ्यायचं आहे. हा हेल्दी का आहे की मी याला आता डीप फ्राय नाही करणार आहे. याला मी फक्त आता तव्याला थोडंसं तूप लावून शॅलो फ्राय करणार आहे. पनीर पण टाकून घेते, कारण आपल्याला प्रोटीन पण मिळायला पाहिजे. आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे थोडंसं मिरची पावडर पण टाकून घ्या. आता पाणी टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, छान अशी पेस्ट तयार झाली आहे. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. जे व्हेज खातात त्यांच्यासाठी हा छान नाश्ता आहे. नॉनव्हेज खाणारे तर ते अंड्यामध्ये वगैरे असं डीप करून खातात, पण आपण व्हेज खाणाऱ्यांसाठी असं बेसन पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये मस्त असं सगळ्या भाज्या पण टाकू शकता तुम्ही. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते टाकायचं आणि मस्त पेस्ट करून त्याच्यामध्ये आता ब्रेड बुडवून घेते. असे 2 ब्रेड बनवून खाल्ले पॅटीस तुम्ही तरी पण पोट भरतं. आता तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल पण थोडंसं टाकू शकता. आता मस्त असं तव्यावरती ठेवून याला होऊन द्यायचं आहे चांगलं. 2-1 मिनटं लागतात एक साईड चांगली होण्यासाठी. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता बघा, छान एक साईड झाली आहे. आता मी पलटी करून घेते. असा नाश्ता नक्की बनवून बघा, ट्राय करून बघा. आपण कंटाळा करतो, चहाबरोबर ब्रेड वगैरे खातो, पण चहाबरोबर ब्रेड कधीच खायचे नाही, कारण त्याने वजन वाढतं. जास्त काही नसलं तुमच्याकडे भाज्या वगैरे, फक्त कांदा टोमॅटो टाकला तर तरी पण तुम्ही करू शकता, असं पॅटीस बनवू शकता. जास्त टाईम पण नाही लागत. बघा, आता दोन्हीकडनं पण मस्त झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही खरंच नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना.